संजय शिरसाट हे मंत्री आहेत आणि यांच्या संदर्भामधली आज आपण माहिती घेणार आहोत. हे औरंगाबाद पश्चिम या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. आपले असे आहेत आपले मंत्री या मालिकेतील. हे एक मंत्री आहेत संजय शिरसाट. हे एकनाथ शिंदे सेनेचे आहेत आणि यांचं शिक्षण 12वी कॉमर्स इतकं झालेलं आहे. तर ह्या संजय शिरसाटचं एक वैशिष्ट्य असं की कोणता माणूस कुठून कोठे पोहोचेल हे काय सांगता येत नाही. हे आपले जे शिंदे आहेत, एकनाथ शिंदे, हे जसे रिक्षावाले होते तसेच हेही रिक्षावालेच आहेत. हे संजय शिरसाट हे रिक्षा चालक म्हणून ते प्रसिद्ध होते औरंगाबाद शहरामध्ये. म्हणजे आत्ताचं जे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये त्यांनी रिक्षा चालवलेली आहे. आणि मग त्यांचा हा जो प्रवास आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्यांची परिस्थिती जी होती त्या काळामध्ये ती अत्यंत हलाखीची अशी परिस्थिती होती. आणि अशा हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिवसैनिक म्हणून ते काम करत होते. आणि शिवसैनिक हे काम करता करताच त्यांना मग पुढं एक संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत नगरसेवक होण्याची संधी मिळाली. त्यांना नगरसेवक संधी मिळाल्यानंतर त्यांचा जे जन्मताच ज्याला आपण नेतृत्व गुण आहेत ते म्हणता म्हणता एक व्यवस्थितरित्या संपूर्ण भागामध्ये त्यांनी आपलं नेतृत्व गुण सिद्ध केले आणि परत ते शिवसेनेमध्ये राहून परत ते नगरसेवक झाले. म्हणजे महानगरपालिकेमध्ये 2 वेळेस नगरसेवक. त्यावेळेस औरंगाबाद या नावाने नगरपालिका होती आणि नामांतर काही झालेलं नव्हतं. तर नगरसेवक पदाचा कारभार त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केला आणि आपल्या वार्डात त्यानंतर संपूर्ण भागामध्ये औरंगाबाद पश्चिम म्हणजेच आता छत्रपती संभाजीनगर, तर या भागामध्ये ते थोडे प्रसिद्ध होऊ लागले त्या काळामध्ये. आणि मग नंतर 2009ला ते म्हणजे त्यांनी परत एक शिवसेनेचं जे महत्त्वाची पदं आहेत ती त्यांनी भूषवली. त्यानंतर कॉर्पोरेशनमध्ये स्थायी समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम केलं. म्हणजे आणि त्यानंतर महापालिकेमध्ये सभागृह नेता म्हणूनही शिवसेनेतर्फे त्यांनी काम केलं. म्हणजे नगरपालिकेमध्ये फार मोठमोठी पदं भूषवल्यानंतर त्यांनी शिवसेनेचा जो एक प्रचार प्रसार आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने केला आणि ते शिवसेनेचे एक मातब्बर पुढारी म्हणून त्या काळामध्ये ते ओळखले जाऊ लागले. आणि मग त्यामधूनच त्या 2009ला त्यांना एक विधानसभेसाठी शिवसेनेकडून तिकीट मिळालं आणि त्या तिकिटाचं ते पहिल्याच वेळेस ते निवडून आले. मग विधानसभेला 2009ला निवडून आल्यानंतर मग आमदार झाल्यानंतर त्यांचे गुण अतिशय विकसित झाले आणि मग त्यांनी आपल्या मतदारसंघावर चांगल्या पद्धतीचं लक्ष केंद्रित केलं. आणि हे लक्ष केंद्रित केल्यानंतर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी किंवा मतदाराचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सदोदित अग्रेसर राहिले. आणि मतदाराचे प्रश्न सोडवत असतानाच परत 2009 ते 2014 पर्यंत त्यांनी एक आपल्या मतदारसंघाचं चांगलं काम केलं. शिवसेनेचे काही पदाधिकारी पदं ते भूषवत राहिले. त्यानंतर परत 2014 ते 2019ला परत ते निवडून आले आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करून मतदारसंघामधील जे संपर्क साधनं आहेत ते त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे 2009-2014 असे 2 टर्म झाल्यानंतर तिसऱ्या टर्मला परत ते औरंगाबाद पश्चिम म्हणजेच आताचं छत्रपती संभाजीनगर पश्चिम या भागातून परत तिसऱ्यांदा 2019ला ते निवडून आले. आणि आता त्यानंतर परत 2024ला च्या निवडणुकीमध्ये
परत औरंगाबाद पश्चिम म्हणजेच आताचं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर यामधून ते निवडून आले. त्यांचं वय 63 असून त्यांचं शिक्षण 12वी झाले आणि रिक्षा चालक ते मंत्री असा त्यांचा एक प्रवास झालेला आहे आता. तर आता पहिल्यांदा गेल्यानंतर अ, मध्यंतरीच्या शिवसेनेचं काम चालू केल्यानंतर 2019ला जे 2.5 वर्षानंतर जे बंड झालं शिवसेनेमध्ये किंवा फूट पडली आपण असं म्हणू. काही लोकं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत गेले आणि काही लोकं एकनाथ शिंदे शिवसेनेत गेले. तर हे संजय शिरसाट हे मात्र शिंदे सेनेबरोबर गेले आणि मग शिंदे सेनेवर गेल्यापासून ते परत त्यांनी त्या काळामध्ये त्यांनी खूप प्रयत्न केले आणि मतदारसंघाचा विकास होण्यासाठी केले. पण त्यांना या एकनाथ शिंदे मंत्रिमंडळामध्ये काही एक स्थान मिळालं नाही. त्यामुळं त्यांना थोडंसंच एक जरी स्थान मिळालं नसलं, तरीही त्यांच्यावर एक दुसरी जबाबदारी दिली आणि शिवसेना जी शिंदे सेना आहे, तर त्या गटाची एक प्रवक्तेपदाची जबाबदारी त्यांना दिली आणि मग ती प्रवक्तेपद ते सांभाळत असताना त्यांनी एक आपल्या पद्धतीने जशास तसे उत्तर विरोधकांना देण्याची केलं त्यांनी त्यावेळेस. आणि मग त्यानंतर मतदारसंघामध्ये चांगलं विकास करून संबंधितांचे प्रश्न सोडवून आणि आपापल्या पद्धतीने सर्व वरिष्ठ आणि एक मतदारांना खुश करण्यासाठी देखील त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं. आणि मग हा त्यांचा जो प्रवास झाला, तो अत्यंत प्रेरणादायी आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रवास हा चालला. आणि मग शिंदे सेनेच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळत असताना देखील या 2024च्या ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकामध्ये त्यांनी परत या 2024च्या निवडणुकीत परत त्यांनी विजय मिळवला त्याच मतदारसंघातून, म्हणजे छत्रपती संभाजीनगर. आणि मग आता त्यांना परत मंत्रिपद आता 2024ला त्यांना मंत्रिपद बहाल करण्यात आलेलं आहे. आता त्यांना मंत्रिपद मिळालं आणि त्यांचं जर एक विषयच बघितला, तर साधारण ते एक असा विषय होतो तो, एक 12वी वाणिज्य शिकलेला एक तरुण, रिक्षा चालक म्हणून चालवणारा तरुण शिवसेनेत जाऊन आपापल्या पद्धतीने कशा पद्धतीचं काम करतो, कशा पद्धतीने विविध प्रकारची पदं भूषवतो आणि एक सर्वसामान्य दृष्टिकोनातून जरी बघितलं, तरी त्यांनी चालक ते मंत्री असा जो प्रवास त्यांचा जो आहे, तो सर्वांनाच खूप प्रेरक आणि प्रेरणादायी असाच आहे. आणि त्याची जी त्यांच्यामध्ये जे नेतृत्व गुण असले, म्हणजे जन्मतःच, तर ते नेतृत्व गुण पुढं कसे विकसित होऊ शकतात किंवा त्यांना ऑटोमॅटिकली थोडंसं विकसित करण्यासाठी थोडासा जरी भाग मिळाला, तरी त्या दृष्टिकोनातून ते येऊ शकतात. हे आता यामधून सिद्ध झालेलं आहे. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात अनेक लोकं बघत असतात. आपणही या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या चॅनलला कॉमेंट करा आणि तुमच्या कॉमेंटमधून एक आम्हालाही समजेल या मंत्र्याविषयीची नेमकी एक कशा पद्धतीची माहिती आहे ती आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.